गणेश सर चला. नमस्कार. नमस्कार. दिवसाची इच्छा होती सिंधुदुर्ग यायची. आता लाईव्ह जॅकेट घेऊन तयार आहे. बहुत आईस्वर करायचं मालवण चला. काय तिकीट? तिकीट काय 4,000 रुपये 4,000 रुपये 4,000 रुपये. चला चला नारळाने स्वागत करा पटकन. थांबा एक मिनिट. हा हा पडा. सर रवी अरे गणबिंद लावतो करा. गणबिंद कुठे आहे? अरे गाडवा शेंडी कुठे तर शेंडी कुठे उभा पडला चांगला पडला. अरे वा 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 शुभ शुभ. चला चला प्रसाद द्या. प्रसाद. मालवण काय तिकीट? काय तिकीट? 100 रुपये 50 रुपये 50. चला नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. चला 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 मालवण. गुड मॉर्निंग मित्रांनो. मी अमोल जाधव. मी रवी गोडके. आपण आजच्या ब्लॉग मध्ये आलोय. आपण आज मालवणला मालवणच्या रोडला सकाळी सकाळी फिरतोय. हॉटेल बघा. कोकण ट्रिप आहे. कोकण ट्रिप पैकी पहिलं स्पॉट आहे मालवण. आता समजत नाही स्टे कुठे करावा. तर हे इकडं हॉटेल पद्धती हॉटेलमध्ये पाहिजे आम्हाला काय स्विमिंग पूल आणि परत लो बजेट. नमस्कार मित्रांनो, मी रवी गोडके मी अमोल जाधव आणि आम्ही आज चाललो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. जसं मी म्हणालो होतो की आम्ही कोकणला निघालो आहेत. कोकणला येऊन पोहोचलो, मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता कुठे जायचं तर सिंधुदुर्गला जायचं. कारण कोकणात आलो आणि सगळ्यात पहिले सिंधुदुर्गला गेलो नाही तर मग आमच्या येण्यावरती थू आहे. कारण की सिंधुदुर्ग या लोकेशनचा खूप फेमस फोर्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथे पहिले जाण्याचं ठरवलंय. बीचवर न जाता पहिले आम्ही तिकडे चाललो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही आणि त्यांनी बिल्ड केलेला किल्ला आम्ही बघणार नाही असं होणारच नाही. तर चला आपण कोकणातला महाराजांच्या किल्ल्याचा पहिला आपला किल्ला आहे माझ्या हिशोबाने आपला. म्हणजे त्याच्या अगोदर फिरलो असेल. कोकणातला नाही बघितला आय थिंक. कोकणातला पहिला किल्ला आहे. मी रायगड बघितलाय. त्याच्यानंतर दुसरा नाही बघितला कोकणातला कुठला. तर माझा हा पहिलाच असेल मे बी. आम्हाला मी कॅप्टन आहे आणि पैसे द्यायला कॅप्टन. कुठला पाय पुढे केला? पूर्ण फोटो सेशन सगळीकडे जिकडे तिकडे फोटो सेशन. नुसतं फोटो सेशन. तू माझा व्हिडिओ काढ, मी तुझा व्हिडिओ काढतो. बाकी सगळे त्यांचा व्हिडिओ काढतात. आणि 4 दिवसानंतर डिलीट करू नका फोटो. पुढच्या वर्षी तेच ठेवा फोटो तरी. हा ना. कुठं जायचं आपल्याला? आपल्याला आता जायचं आहे मालवण बंदरगाह. तिथून आपल्याला पुढचा प्रवास आहे बोटीने जो सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचेल. ओके. नमस्कार मंडळींनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे. यांच्या युट्यूब चॅनलचं नाव काय रे? अनप्लॅन ट्रिप आहे. पण आम्ही प्लॅनिंग करूनच जात असतो सगळीकडे. पण तरी पण आमचं अनप्लॅन होतं, त्यामुळे आम्ही यूट्यूबच्या चॅनलला नाव कसं दिलं आहे, अनप्लॅन ट्रिप दिलेलं आहे. तर आपल्याला सांगू इच्छितो की आपण जातो आहे मालवणला आलेलो आहे. आम्ही काल निघालो आहे.
सो आता आम्ही नाश्ता वगैरे करून मस्त छान पोहे इथे स्वामी म्हणून ब्रेड अँड ब्रेकफास्ट म्हणून एक हॉटेल आहे, छान नाश्ता ते प्रोव्हाइड करतात. सो आम्ही नाश्ता वगैरे करून आता सगळं कोणत्या किल्ल्याला चाललो रे? सिंधुदुर्ग किल्ल्याला चाललो बघायला. मग उद्या आमचं नियोजन वेगळं बघू आता ते बघूया, उद्या सांगतो तुम्हाला. अनप्लॅन ट्रिप आहे ना त्यामुळे. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आम्ही आले सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. आल्याला आम्हाला शर्ट दिसले चांगले. आम्ही सगळ्यात पहिले शर्टच घेतले. शर्ट पैसा देश वैसा बेस. इदलचा देश बेस म्हणून इथून आता कपडे चेंज करून बोट धरून आपण फोर्टकडे चाललोय आता. हे बघा दाखवतो तुम्हाला एक सेकंड. इथून बोट घेऊन सरळ पुढे. यो ब्रो, मी आता पवत जाणार बरं का. उलटी ब्रो. काय झालं आता नुसती उलटी उलटी ब्रो? कस्तरी होते आता नुसती उलटी. उलटी करणारे कोण? याच्यामधूनच एखादं आता फोटो काढतो मग येताना होते. अरे कसं तरी होते. कोणतं काय आता लाईव्ह जॅकेट घेऊन तयार आहे. बहुत जाणार मी आता. लाईनीत लागलोय, खूप मोठी लाईन आहेत. फ्रीची बोट आहे का रे? पण मला तेच कन्फ्युजन अजून पण समजलं. गणेश शेट बोट फ्रीची का? हो, आपल्यासाठी फ्रीज दिली. ओके चालेल. गव्हर्नमेंटने आपल्यासाठी ते बघ तिकडे काय ते फोर्ट बनवत काय हॉटेल. लाईनीत लागलोय आम्ही. 100 रुपये दिले म्हणते. हा, 100 रुपये द्यावं लागतं ना. फ्रीमध्ये कोण घेऊन जाणार आपल्याला? मला वाटलं फ्रीमध्ये गव्हर्नमेंट सुविधा असेल. नाही, एवढं सुविधा कशा आपल्याला गव्हर्नमेंटची सुविधा कुठेच भेटत नाही यार. काय करणार आपण? भेटते ना, लाचार गरीब. भेटते ना. कुठे भेटते? खूप सारे स्कीम आहे. घरकुल आहे, सोलार आहे. ते पण काय अर्धे पैसे आपल्यालाच टाका लागते रे. पहिलं काम आपण चालू करायचं, पाया खंडी झाली की नंतर घरकुलचे थोडे पैसे, त्यानंतर अर्ध घर झालं की थोडे पैसे. काय नाही तेवढा आहे. लागते 10 लाख रुपये देतात, 2.5 लाख रुपये कुठेतरी याला. अरे तिकडून रोड आहे रे. सुंदर बघितला का नजारा हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा. त्याचा आनंद लुटण्यासाठी आपण जो आलो आहोत. आपल्याला किती तिकीट लागलं काय सांगणार का? हा, 100 रुपये पर पर्सन येण्या आणि जाण्याचं हे तिकीट आहे. जे मालवण बोटीजवळच असतं इथे आपल्याला तिकीट. ओके. हा, लय भारी वाटतंय. आता कसं वाटतंय? यो समजलं मग. अरे किल्ल्याची सुरुवात झालेली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे दृश्य. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्राच्या बेटावर बांधलेला किल्ला, असं जॉईंट करून या किल्ल्याला नाव ठेवलं सिंधुदुर्ग. किल्ला बांधण्याच्या अगोदर इथे कुर्टे नावाचं खडका बेट होतं. इथे मोठी मोठी खडकं होती, सर्व खडकं फोडली आणि किल्ल्याच्या तडबिंतीला वापरण्यात आली. हा किल्ला असा 48 एकरचा किल्ला आहे. चार बाजूने समुद्राचं खारं पाणी आहे. आपल्या भारतातला सर्वात मोठा जलदुर्ग. किल्ल्याची तडबिंत ही 4 किलोमीटरची तडबिंत आहे. तडबिंतीची उंची 30 ते 35 फूट आणि 7 ते 8 फूट रुंद आहे. चालण्यासाठी एक गाडी जाऊ शकते एवढी रुंद आहे. हा किल्ला बांधायला 25 नोव्हेंबर 1664 स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचा पहिला दगड बसवला आणि 29 मार्च 1667 किल्ला बांधून पूर्ण झाला. किल्ला बांधायला 2 वर्ष 4 महिने 4 दिवस, अवघ्या 2.5 वर्षात सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला. हिरोजी इंदुलकर होते इंजिनियर, ज्याने ह्या किल्ल्याचं बांधकाम झाल्यानंतर रायगडचं बांधकाम केलं होतं. गोविंद विश्वनाथ प्रभू होते त्या काळातले किल्लेदार आणि सेनापती होते दौलत खान. शिवाजी महाराजांनी 6 जानेवारी 1664 सुरतेवर अटॅक केला. सुरत ही तेव्हाच्या काळात मोगलांची सर्वात श्रीमंत बाजारपेठ, त्यातून किल्ल्याचा सर्व खर्च भागवण्यात आला. किल्ल्याच्या बांधकामाला खर्च आलाय पूर्वीच्या काळात 1 कोटीपेक्षा सुवर्ण नाणी. राजांच्या काळामध्ये 2 नाणी असायची, एक म्हणजे शिवराई, ती पूर्ण तांब्याची असायची, आणि दुसरं नाणं म्हणजे होन, ते पूर्ण सोन्याचं असायचं. 2.75 ग्रॅमचं एक सोन्याचं नाणं होतं. तशा 1 कोटीपेक्षा सुवर्ण नाणी लागलेत किल्ल्याच्या बांधकामाला. किल्ल्याला मेन दरवाजा एकच आहे. आपण आलात तो किल्ल्याचा दरवाजा बाहेरून दिसून येईल किंवा तुफेचा मारा झाला तर दरवाजाच्या सुरक्षितेसाठी समोर दगडी बुरुज बांधलाय, त्याला गौमुखी बुरुज म्हटला जातो.
पूर्वी शत्रू काय करायचे, दरवाजा तोडायला हत्ती किंवा लाकडी ओंडक्याचा वापर करायचे. त्यांना धावत यायला सरळ मार्ग पाहिजे, रस्ता पाहिला तो उजव्या साईडला टर्न दिलाय, तिथे त्यांचा स्पीड कमी होतो, धडा कळू बसते, याचा उपयोग होत नाही. शत्रू दरवाजाच्या जवळ आला, कुऱ्हाडीचा किंवा भाल्याचा वापर करेल तर वरती 3 झरोके आहेत, वरून उकळतं तेल किंवा गरम पाणी ओतून शत्रूला ठार मारलं जायचं. ही पूर्वीच्या काळातली टेक्निक होती गनिमी कावा, गोरिला टेक्निक, शक्तीपेक्षा युक्ती मोठी. किल्ल्याचा दरवाजा आहे तो सागाच्या लाकडापासून बनवलाय, मोठे 5 दगड लावून दरवाजा व्यापण्यात आलाय. सकाळी सूर्योदय झाला की दरवाजा उघडला जातो, संध्याकाळी सूर्यास्ताला दरवाजा बंद केला जातो. ही पूर्वीची प्रथा अजूनपर्यंत चालवली जाते. दरवाजाला 357 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरवाजाच्या बाहेर भगव्या कलरचं मंदिर आहे, ते दक्षिण मारुतीचं आणि गणपतीचं मंदिर आहे. आपल्या मावळे लढायला जाताना शक्ती आणि स्फूर्ती भेटावी म्हणून दक्षिण मारुतीचं मंदिर स्थापन केलं आहे. हे महाद्वारचं ठिकाण आहे, गार्ड रूम, आपल्या मावळ्यांना विश्रांती करण्याचं ठिकाण. 2 बाजूला 2 रूम आहेत म्हणून देवड्या म्हणतात, 1 रूम असल्याचं देवडी. इथे जरीमरी मातेचं मंदिर आहे. तुकाराम एसबायरेकर मराठी सरदार होते, त्यांनी 1813 मध्ये मंदिर स्थापन केलं आहे. जर म्हणजे आजार, मरी म्हणजे आजाराला मारणारी देवी. किल्ल्यामध्ये 18 घरं आहेत, त्यांची ग्रामदेवता आहे. आता आपण दुसरा पॉइंट बघणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. मंदिरामध्ये अशी राजांची मूर्ती आहे 2.5 फुटाची. ही मूर्ती तुम्हाला बघायला भेटणार नाही, इथे राजांचा पोशाख असणार याच्यावर. ही राजांची ओरिजिनल मूर्ती आहे. चला, महाराष्ट्रातलं एकमेव प्राचीन मंदिर आहे. हा पूर्ण बाहेरचा भाग आहे तो सभा मंडप आहे, तो कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी 1906 ते 1907 मध्ये बांधला. सभा मंडप बांधायला खर्च आलाय तेव्हाच्या काळात 3850 रुपये फक्त. आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आहे. शिवाजी महाराज शंकराचे अवतार मानले जातात म्हणून दर सोमवारी राजांची पालखी असते. आतमध्ये राजांची मूर्ती आहे. शिवाजी महाराज वारल्यानंतर 15 वर्षांनी त्यांचे पुत्र राजाराम महाराजांनी मूर्ती स्थापन केली आहे 1695 साली. 2.5 फुटाची काळीपाषाणी मूर्ती आहे. हातामध्ये कडा, पायामध्ये तोडा, कमरेमध्ये चांदीचा पट्टा आणि डोक्यावर चंद्रकोर कोरलेली मूर्ती आहे. त्या मूर्तीची सकाळ संध्याकाळ 2 वेळा पूजा करतात. त्यावर वस्त्र, तोंडाला चांदीचा मुकुट, डोक्याला जिरे टोप, गळ्यामध्ये कवड्यांची माळा अशी मूर्ती सजवली जाते. आतमध्ये एक तलवार आहे, ती जगदंबा तलवारची प्रतिकृती आहे. ओरिजिनल लंडनला इंग्रजी लोक घेऊन गेले, त्याची प्रतिकृती मंदिरामध्ये आहे. इथे नगारखाना आहे. सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता नगारा वाजवतात, नौबत करतात आणि राजांची मोराच्या पिसांना नजर काढतात. सलामी दिली जाते राजांना. दर्शन करू. शिवाजी महाराजांचा महादेवाचं मंदिर आहे. ही विहीर आहे ती कोरडी विहीर आहे. हे पावसाचं पाणी साठतं इथे. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी विहीर बांधली. यामध्ये चोर रस्ता आहे, भुयारी मार्ग. हा रस्ता समुद्राच्या खाली जमीन असते, खडका असतात, त्याच्या खालून 12 फूट उंचीचा आणि 8 किलोमीटर लांब मालवणला ओझर म्हणून गाव आहे, तिकडे हा रस्ता बाहेर पडतो. जर शत्रू इकडे आला त्यांना वाटणार इथे विहीर आहे आणि पलीकडे जिथे रस्ता बाहेर पडतो तिथे जर शत्रू गेला तिथे वाटणार वाघाची गुफा आहे. हे 2 खांब पूर्वीच्या सागाचं लाकूड आहे. इकडे दोरी बांधायची आणि छोट्या पायऱ्या आहेत, तिकडनं उतरायचे आणि इथे 2 ठिकाणी मशाल लावायची. ह्या साईडचा कोपरा आहे, तिथे दरवाजा होता. तिथे शत्रूने इंग्रजांनी काय केलं, दारूचं गोटा टाकलं तिथे आणि स्फोट करून दगड लावून ते पूर्णपणे बंद केलाय रस्ता. तिकडनं चालू आहे ओझरवरून, इकडनं बंद केला 1812 मध्ये. पंचभूतातली नावं दिली आहेत, ती साखर बाव, ही दूध बाव, पुढे दही बाव. बाव म्हणजे मालवणी भाषेमध्ये विहिरीला बावडी म्हणतात. विहिरीचा आकार बघितला तर शंकराच्या पिंडीसारखा आहे. याचं कारण काय, सूर्याची किरण पाण्यात पडू नये. सूर्याची किरण पाण्यात पडली तर पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि पाणी कमी होतं, म्हणून विहिरीचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. विहिरीच्या वरती मोठी कडा बांधली आहे. पावसामध्ये पूर्ण विहीर भरून जाते, वरच्या दगडापर्यंत पाणी असतं. विहिरीला दगड वापरलाय तो जांबा दगड आहे. मालवणी भाषेत चिरा म्हणतात. जेवढा पावसाच्या पाण्यामध्ये भिजतो तेवढा दगड मजबूत होतो. विहिरीला बेसिक दगड चिरा आहे. बाहेर किती पण उष्णता वाढली तरी आतमधलं पाणी थंड राहतं. विहिरीला 12 महिने गोड पाणी असतं. 350 वर्षापूर्वीपासून विहिरीला पाणी आहे गोड. ती विहीर आहे ती साखर बाव, ही दूध बाव, पुढे दही बाव. भाग दिसतोय ना, ते पाझर तलाव आहे. तिथे पावसाचं पाणी अडवलं जातं. ते पाणी जमिनीमध्ये मुरलं की विहिरीचे झरे आहेत त्यांना पाणी पुरवठा होतो. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी पाणी अडवा पाणी जिरवा टेक्निक वापरली होती. प्रत्येक किल्ल्यावर राजाला राहण्यासाठी वाडा असतो, राजवाडा. इथे राजवाडा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची राहायची जागा होती. इथे राजे 5 वेळा राहिले होते. जास्त ते राजगड रायगडवर थांबले होते. नंतर राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी तारा राणी 1705 मध्ये 4 महिने वस्तीला होती.
अगोदरच्या काळात सिमेंट नव्हतं, सिमेंटचा शोध आता लागला. पूर्वीच्या काळात चुना, सिस, काळगुळ, वाळू, भेंडीची भाजी, उडदाची डाळ, बेलाचं फळ, काथ हे मिश्रण वापरलं जायचं. हे पूर्वीच्या काळातलं मिश्रण आहे. छोट्या मोठ्या दगडांच्या बांधकामाला वापर करण्यात आला. ते हत्तीच्या सोंडेचा आकार देऊन सूर्यफुलाचं नक्षीकाम आहे. हे राजवाड्याचं प्रवेशद्वार होतं आणि खालीपर्यंत 1 एकरचा राजवाडा होता. तिकडे दरबार होता, सभा मंडप, तिथे राजांची सभा भरायची. युद्धाला जाण्यापूर्वी एक वेळा राजांचे नियोजन आखण्यासाठी तिथे सभा भरली होती. सभा मंडप राजवाडा इंग्रजीने 1812 मध्ये उद्ध्वस्त केला. भवानी माता मंदिर. मात्यांची कुलदेवता. हा किल्ला बांधण्याच्या अगोदर भवानी मातेची मूर्तीची स्थापना केली, मग किल्ला बांधायला सुरुवात केली. मूर्ती आहे ती पूर्वीच्या काळातली आहे. मंदिर आताच आहे. चतुर्भुज मूर्ती आहे. चतुर्भुज म्हणजे 4 हात असलेली. तुळजापूरला तुळजा भवानी आहे ती अष्टभुजच्या 8 हात असलेली. एका दगडामध्ये मूर्ती कोरली आहे. काळा दगड आहे, काळी पाषाणी मूर्ती आहे. काळा दगड कोकणात सापडत नाही म्हणून ही मूर्ती पन्हाळा गडावरून कोरून आणली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये जागर गोंधळ असतो. दुपारी गोडं जेवण, रात्री गोंधळाला बकरा कापतात. या किल्ल्याला आणि या मूर्तीला 360 वर्ष पूर्ण झाली.